शिक्षणासाठी पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोंमध्ये आहे। नोकरीच्या निमित्ताने राहणारे बॅचलर देखील पुण्यात मोठ्या प्रमाणात आहेत। या सगळ्यांसाठी पुण्यात ठिकठिकाणी खानावळी चालवल्या जातात। गॅस तुटवड्याचा परिणाम या खानावळींवरती मोठ्या प्रमाणात होतोय। पुण्यातील कसबा गणपती मंदिराच्या बरोबर समोर असलेल्या एका खानावळीमध्ये आम्ही आहोत आणि आमच्या सोबत या खानावळीचे मालक पराग देशमुख आहेत। नमस्कार पराग जी, जवळपास 11 वाजायला आलेले आहेत। एरवी या ठिकाणी बऱ्यापैकी तुमची तयारी लगबग सुरू असते, आता काय परिस्थिती आहे? सकाळपासून गॅससाठी फिरतोय। कालच थोडंसं टेन्शन आलं होतं की आता उद्या गॅस नाही मिळालं तर काय होईल, म्हणून काल प्रयत्न केला। काल दिवसभरात गॅस मिळालाच नाही। आजचा दिवस पुरेल असा गॅस आहे आत्तापुरता, पण तर सकाळची वेळ निघून गेली तरी आता संध्याकाळी काय करायचं असा प्रश्न आहे। कारण थोडंफार तुम्ही कुठे कुठे शोधला? मी गॅस एजन्सीमध्ये जिथनं मला गॅस येतो त्यांच्याकडे जाऊन आलो। जे माझ्याकडे रेग्युलर मुलं येतात गॅस घेऊन, गॅस एजन्सीवाले, त्यांना कॉन्टॅक्ट केले, पण ते म्हणले की माल आलेलाच नाही। 1 आठवडा झाला कमर्शियल सिलेंडर आलेलेच नाही आहेत, तर त्यामुळे देऊ शकत नाही आम्ही आता। किती मुलं तुमच्याकडे रोज जेवण करतात? माझ्याकडे आता 70 मुलं आहेत रोजची जेवायला मेसला। सकाळी 70, संध्याकाळी 70 मुलं जेवतात। या सगळ्यांसाठी आज जेवण मिळेल? आत्तापुरतं तरी मिळेल सकाळचं, संध्याकाळी नाही देऊ शकत। उद्या काय, म्हणजे त्यांनी तुमच्याकडे आधीच पैसे जमा केलेले असतात? हा तोच प्रश्न पडलाय। काल मी 3 मुलांचे पैसे घेतले नाहीत त्यामुळं, कारण मला कालच सिलेंडरचा त्रास झाला। म्हणलं आपलं आजचं उद्याचं भागेल, त्यामुळे मी कालच त्यांचे पैसे नाही घेतले। कारण मेसचे पैसे हे खूप कमी ह्याच्यात घेतलेले असतात, म्हणजे आणि त्या मुलांच्या बजेटच्या हिशोबाने पण ते घेतलेले असतात। जर म्हटलं उद्या सिलेंडर नाही मिळाला तर ती मुलं मलाच येऊन विचारणार। आत्ताही काही मुलं येणारच, त्यांना मला सांगावं लागणार की संध्याकाळी मेस नाही आहे, तुम्ही ॲडजस्ट करा म्हणून, काय असेल ते तुमचं चालू नाही राहणार संध्याकाळी मेस म्हणून, कारण गॅस सिलेंडर नाहीच आहे संध्याकाळच्यासाठी माझ्याकडे आत्ता। तर ही परिस्थिती आहे। या परिस्थितीची दखल ज्यांनी घ्यायची आहे त्या सरकारी यंत्रणेने घ्यायची आहे। मात्र यंत्रणेकडून फक्त एवढं सांगितलं जातं की परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे, प्रत्यक्षात आम्हाला वेगळी परिस्थिती पाहायला मिळते। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।